नमस्कार स्टुडंट्स. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या फ्रेंड्सला जे नीट यू जीचे फॉर्म ज्यांनी भरले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आजचा जो व्हिडिओ आहे हा नीट यू जी म्हणजे नीटच्या पेपरच्या करेक्शन विंडोबद्दल आहे. नीट यू जीचे करेक्शन विंडो आज म्हणजे 12 मार्चला दुपारी 12 वाजता चालू होणार आहेत. ते करेक्शन विंडो चालू राहतील 14 मार्च रात्री 11:50 हे जे करेक्शन आहेत हे कोणाला करता येतात आणि काय काय करेक्शन करता येतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं, ज्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म फीस भरून कंप्लीट झालेले आहेत त्यांनाच याच्यामध्ये करेक्शन करता येतं. सर माझा तर फॉर्म भरला गेला नव्हता, माझं अर्धवट राहिलं होतं, माझं हे फीस भरायचीच राहिली होती, माझं ते करायचं राहिलं होतं, असं जर काय राहिलेलं असेल, अर्धवट फॉर्म ज्यांचा फिलअप असेल म्हणजे फीस भरून जर आला असेल तरच फॉर्म पूर्ण भरलेला असतो, नाही तर फॉर्म पूर्ण भरलेला नसतो, तो अपूर्ण फॉर्म असतो. ज्यांचा इनकम्प्लीट आहे त्यांना याच्यात काहीच करता येणार नाही. ज्यांचं कंप्लीट आहे त्यांना ऑनलाईन याच्यामध्ये करेक्शन करता येणार आहे. आता करेक्शन 3 ह्याच्यामध्ये करता येतात, म्हणजे 3 टाईपमध्ये आपण करेक्शन करू शकतो. काही गोष्टी ज्यामध्ये फक्त एकच चेंज करता येऊ शकतो, काही गोष्टीमध्ये सगळेच आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, तर त्यातलं काय काय तर सगळ्यात पहिलं अशा याच्याबद्दल माहिती सांगतो की जे फक्त एकच काहीतरी बदलता येत आहे. जसं तुमच्या आईवडिलांचं एज्युकेशन, तुमच्या आईवडिलांचं ऑक्युपेशन हे जे आपण टाकलं होतं त्यामध्ये कुठल्या तरी एकामध्ये चेंज करू शकता तुम्ही. दुसरं क्लॉज असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळंच काय त्यातलं काही किंवा सगळं चेंज करू शकता. त्यात काय काय येतं, कॅन्डिडेटचं 10वी-12वीचं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे जसं तुम्ही 10वीचे मार्क्स टाकले असतील, 10वीची रोल नंबर टाकला असेल, शाळेचं नाव टाकलं असेल, त्याचा ॲड्रेस, पिनकोड वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला बदलायच्या असेल तर तुम्ही बदलू शकता. 12वी, आता जे मुलं फ्रेशर आहेत, ज्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा दिली 2026ला 12वी बोर्डची, त्यांना त्याच्यामध्ये 12वीच्या याच्यामध्ये त्यांनी रोल नंबर टाकलेला नाही आहे, कारण तशी क्लॉजच आलं नाही. अपिअरिंग टाकलं की डायरेक्ट रोल नंबर आलेलाच नव्हता. जे मुलं ऑलरेडी 12वी पास झालेले आहेत त्यांनी मात्र तिथं रोल नंबर वगैरे टाकणं, मार्क्स टाकणं बंधनकारक आहे. ते जर टाकलेलं नसेल तर त्यांनी ते टाकावं. दुसरं, अजून तुम्ही ज्या ह्याच्यातनं म्हणजे ज्या राज्यातनं तुम्ही 12वी अपिअरिंग झालेला आहात किंवा पास झालेला आहात, ते राज्य जर तुमचं चुकलं असेल कदाचित तर ते तुम्ही बदलू शकता. जे पहिल्याच पानावर होतं तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामध्ये विचारलं जाते तुम्ही इंडियन आहेत आणि तुम्ही 12वी कोणत्या राज्यातनं पासआउट होत आहात किंवा परीक्षा देत आहात, तर ते जर कोणाचं चुकलं असेल ते बदलू शकता. त्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी बदलू शकता. जर एखादं सब कॅटेगरी म्हणजे समजा एखादं कोणी PWD फिजिकली हँडिकॅप असेल तर ते त्याच्यामध्ये चेंज करू शकतात. त्याच्यानंतर तुमची सिग्नेचर, तुम्हाला वाटलं माझी सिग्नेचर चुकलेली आहे, माझी सिग्नेचर व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही ते चेंज करू शकता. त्याच्यानंतर जे रिपीटर्स विद्यार्थी असतात त्यांनी जर समजा नंबर ऑफ अटेम्प्ट चुकीचे टाकलेले असतील, ठीक आहे, फ्रेशरला हा नंबर ऑफ अटेम्प्टचं काही चेंज करण्याचं कारण नसतं, पण जे रिपीटर आहेत ज्यांनी नंबर ऑफ अटेम्प्ट चुकीचे टाकलेत, समजा एखाद्याचं 2 वर्ष झाले तो रिपीट करतोय, 2024ला पण परीक्षा दिली, 25ला पण दिली आणि आता 26साठी फॉर्म भरतोय, तर 24 आणि 25चं मिळून त्याचे 2 अटेम्प्ट होतील. पण जर त्यांनी ते टाकलेलंच नसेल, ते चुकीचं टाकलं असेल तरी देखील त्याला ते करेक्शन करणं बंधनकारक आहे. कारण की जर बघा कसं आहे, त्यांच्या डेटाबेसला माहिती असते, तुम्ही जर चुकीची माहिती भरली ते जर झालं काही नंतर स्क्रुटनीमध्ये आलं तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून ती नंबर ऑफ अटेम्प्ट्स रिपीटर्सवाल्या विद्यार्थ्यांनी चेंज करून घेणं गरजेचं आहे. त्यात जर काही करेक्शन तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल तर ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक काय चेंज करता येऊ शकतं, तर एक्झाम सिटी सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ युअर परमनंट अँड टेम्पररी ॲड्रेस. तुमचं जे काही राज्य आहे, तुम्ही जे 3 एक्झाम सिटीज टाकले त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही एक्झाम सिटी सिलेक्शनमध्ये देखील चेंजेस करू शकता. किंवा तुमचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन, जसं कालपासून मला 1-2-4 विद्यार्थ्यांचे फोन आले, सर मी फॉर्म भरला बट प्रॉब्लेम असा झाला की माझं मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते माझ्याकडनं मराठी टाकण्यात आलं, मग ते चेंज करता येईल का? तर यावेळेला ते चेंज करता येतं आहे. CET-मध्ये ते चेंज करता येत नव्हतं, नीटमध्ये ते चेंज करता येतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते चेंज करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी तसा काही प्रॉब्लेम क्रिएट केला होता त्यांना त्याच्यामध्ये आता चेंज करता येणार आहे. तुमचं मराठी तुम्ही मीडियम टाकलं होतं तर ते इंग्लिश करून घ्या, ठीक आहे, नाही तर मराठीतून पेपर यायचा उगा पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे. तर हे करेक्शन विंडोबद्दलची माहिती होती. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट अशी आहे की जर समजा तुम्ही कॅटेगरी चेंज केली, ठीक आहे, आणि समजा कोणाचं SC ST OBC EWS वगैरे असं असेल आणि त्याला जर ओपन करायचं असेल, ओपनमधनं जर चेंज करायचं असेल तर मात्र तुम्हाला जे डिफरन्स आहे फीसचा तो पे करावा लागेल. आणि जर समजा ओपनवरून जर अदर कास्ट कॅटेगरीला जर तुम्हाला हे करायचं असेल, तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरलाय, तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट EWS असेल किंवा OBC असेल ते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही मात्र त्याच्यामध्ये तुमची जी डिफरन्सची अमाऊंट आहे त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. तुम्हाला जी अमाऊंट होती ओपनची ती भरली गेलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही आहेत. ओके. आणि अजून एक महत्त्वाची बातमी अशी की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, सर आम्ही कन्फर्मेशन पेज डाउनलोड तर केलं पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की आधार कार्ड आणि ह्याच्यामध्ये रेड कलरचा टॅग आला. सर त्याच्यामध्ये रेड कलरमध्ये एक प्रिंट होऊन आलं की नेम डज नॉट मॅच वगैरे असं. बघा, स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकालाच तो प्रॉब्लेम येणार आहे. कारण कसं असतं, आधार कार्डवर पहिलं तुमचं फर्स्ट नेम असतं, मग तुमचे फादर्स नेम असतं आणि मग सरनेम असतं. पण आपल्या स्टेट बोर्डचा जो डॉक्युमेंटचा फॉर्मॅट आहे
त्याच्यामध्ये पहिले आडनाव येतं म्हणजे सरनेम येतं, मग तुमचं फर्स्ट नेम येतं आणि मग फादर्स नेम येतं. त्याच्यामध्ये नेम जे आहे ते नेम मिसमॅच होतं आहे असं सांगते. त्याचा काही प्रॉब्लेम येत नसतो, कधीच काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की सगळ्याच स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना तसं रेड फ्लॅग आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही काही प्रॉब्लेम त्याचं टेन्शन घेत बसू नका. आणि लवकरच आपण आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट याचे फॉर्म चालू झालेले आहेत. आपल्याकडे देखील त्याची फॉर्म फिलिंग चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे IAT 2026चे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा. हे फॉर्म 5 मार्च 2026ला सुरू झाले आहेत आणि 13 एप्रिल या फॉर्मला भरण्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे, शेवटच्या डेटपर्यंत प्लीज वाट बघू नका, कारण नीटचे फॉर्म भरताना सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी उशिरा भरले त्यांना माहिती किती प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे, म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत प्लीज वाट बघू नका. ज्यांना भरायचे असतील त्यांनी डॉक्युमेंट्स आपण ग्रुपवर टाकलेले आहेत, तर एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करून देतो. 10वीची मार्कशीट, 10वीचे पूर्ण इन्फॉर्मेशन, स्कूलचं नाव वगैरे, 12वीचं मार्कशीट जर समजा पास असाल तर, आणि अपेरिंग असाल तर 12वीच्या कॉलेजेसची माहिती, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं, फोटो आयडेंटिटी एखादं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर लिस्ट, ड्रायव्हिंग लायसन्सपैकी काहीतरी एक समजा. ठीक आहे, पासपोर्ट वगैरे, फोटो सिग्नेचर तर ते लागतंच आपल्याला अपलोड करायला. ठीक आहे, जे मुलं अपिअरिंग आहेत म्हणजे ज्यांनी आता जस्ट 12वीची परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी एक डिक्लेरेशनचा फॉर्म असतो, म्हणजे तुमची 12वीचा रिझल्ट लागलेला नाही आहे त्यासाठीचा एक डिक्लेरेशनचा फॉर्म असतो, तो आपल्याला अपलोड करावा लागतो. त्याची प्रिंटआउट काढून मी तुम्हाला पाठवेल, मग तो भरून आणायचा, त्याच्यावर फोटो पेस्ट करायचा, माहिती भरायची आणि सही करून तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. ती कॉपी आपल्याला अपलोड करावी लागते, त्यासाठी आपल्याला ते करायचं आहे. आणि आयसरच्या ॲप्टिट्यूड टेस्टची म्हणजे IATची फीस काय असेल तर ओपन, OBC, EWS यांच्यासाठी ही फीस असणार आहे 2,000 रुपये. SC, ST आणि फिजिकली हँडिकॅप म्हणजे फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी याची फीस असणार आहे 1,000 रुपये, प्लस आपले फॉर्म फिलिंग चार्जेस वेगळे असतील. ज्यांना भरायचं असेल त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरून घ्या. ओके, सो ऑल दी बेस्ट.